तर स्ट्रायकर जोडे आपल्याला पाहायला मिळते विजेता विधी संघाच्या माध्यमातून। अर्थातच रायझिंग स्टार या टीमने टॉस जिंकला गेला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलंय आणि आमंत्रित केलं आहे ते म्हणजे फलंदाजीसाठी विजेता विधी संघासाठी। चला बॉलची मागणी। तर मॅचला होईल सुरुवात। या दुपारच्या सत्रातील एक भली मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। विजेता V3 बनाम रायझिंग स्टार। पहिला चेंडू पाहतो आपण, गोलंदाजी मार्कर गोलंदाज विशालजी भोसले यांचा पहिल्या चेंडूवरती मुंबईचा कव्हर ड्राइव्ह आणि बॅट्समन पाहतो आपण कोण विशाल भोसले सरांचा कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला। लाजवाब फटका, जसं सुईतून धागा व्हावा तसा बॅट फिरवली गेली आणि गॅप शोधला गेला आणि धावांचा पाऊस पाडला गेला। एकंदरीत पहिल्या चेंडूवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। काय मागील मॅच आठवते, डॉक्टर सचिन आईरे नावाप्रमाणे खेळी आपल्याला पाहायला मिळाली। खऱ्या अर्थानं संघ मालक देखील त्यांच्यावरती खुश असतील। ज्या ज्या वेळेला आपला संघ अडचणीत असतो तेव्हा जो खेळाडू त्या संघासाठी उपयुक्त ठरतो तो खरा खलनायक असतो आणि तो खरा खेळाडू असतो, ते दाखवलं सचिन आईरे यांनी। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात नितीनजी वांगडे। पुढचा चेंडू नितीन वांगडे यांना देखील पुन्हा दाखवले गेले आसमान। पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा A1 क्वालिटीचा ब्रँडेड शट चौकार। विशालजी भोसले ऑन फायर। दशास तसं उत्तर मिळणार का, कारण की नितीन वांगडे नेतळ हिरो या नावाने परिचित आहे। त्यांचा आम्ही खेळ आमच्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले गेले, कारण की जर नितीन वांगडे यांची बॅट तळपली गेली ना तर तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये जेवढा धागा कराल तेवढ्या कमीच पडणार। परंतु आता फिरकी जादू चालवताना पाहायला मिळत नाही। ज्या ज्या क्षणाला व्हेरिएशन केलं जातं त्या त्या क्षणाला पाहतो आपण बॅट्समन विशालजी भोसले यांच्या माध्यमातून तसा तडाखा पाहायला मिळतोय। आता क्षेत्ररक्षण आपल्याला फक्त 38 च्या बाहेर 2 प्लेयर पाहायला मिळतात। पुढचा चेंडू आता फटका बसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय शेवटच्या मोमेंटला हाताचा पैसारा फुलवला गेला, परंतु प्रयत्न केले परंतु या प्रयत्नात यश आलं नाही। झेल घ्यायचा होता परंतु तिथपर्यंत पोहोचले नाहीत। कौतुकाची थाप दिली असेल कॅप्टन्सने त्याच्या पाठीवरती आणि सांगितलं असेल की पुन्हा एकदा तुला झेल घ्यावा लागेल। पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, तो खेळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल का। संधी क्रिएट झाली होती परंतु पुन्हा एकदा संधीचं सोनं करता आलं नाही। पुन्हा आता स्ट्राईकला पाहायला मिळतात श्रीकांतजी घोरपडे, चोरगेवाडी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करतात। आज विजेता वित्री संघ मालकासाठी खेळायचा आहे। धडाका आलाय, पुन्हा एकदा फटका बसलाय, तिथं स्वतः बॉलर नितीन वांगडे करणार नाही चुकी। पहिला गडी गारत पाहतो आपण श्रीकांतजी घोरपडे यांना दिले परतीचा इशारा, बॅक टू डगआउट। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये असे झेल घेणे म्हणजे एखाद्या समुद्रातून मोती काढण्यासारखी गोष्ट आहे आणि ती गोष्ट करून दाखवली नितीन वांगडे हिरो यांच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं तिन्ही फॉर्मॅट मध्ये आज खेळ पाहायला मिळतोय। SPL 2024 पर्व क्रमांक 1 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। SPL च्या पहिल्याच पर्वानं अक्षरशः कमाल केली या आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अक्षरशः धमाल केली या। ही धमाल आपल्याला पाहायला मिळते या स्टेडियम वरती। नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अर्थात डावखुरा फलंदाज ऋषिकेशजी गोगावले पाहायला मिळतात। आता संघ अडचणीत सापडलाय। नितीन वांगडे यांच्या गोली पाहायला मिळाली तर अर्थातच 2 चेंडूवरती 2 चौकार आले, परंतु त्याच्यानंतर 1 धाव आणि त्याच्यानंतर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे श्रीकांत घोरपडे हे वादळ जसं आलं तसंच परतावलं गेलं। आता क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑन वरती एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते। जाळे रचले गेले, त्या जाळेमध्ये अडकवला जाईल का ऋषिकेश गोगावलेला। पुन्हा एकदा पाहतो आपण नितीनजी वांगडे। पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू देखील डॉट। एकंदरीत 5 चेंडूंच्या पाठीमागे 9 धाबा 1 विकेट्स पाहायला मिळतात। तर प्रेक्षकांना विनंती करतो ज्यांना कोणाला जेवायचं असेल तर त्यांची देखील व्यवस्था केली आहे, तर आपण देखील त्याचा उपभोग घेणे गरजेचं राहील। पुन्हा एकदा पाहतो आपण बॅटची नरेज घेतली, पंचांचं बोट जाईल आकाशाकडे आणि पुन्हा एकदा लागोपडचा दुसरा धक्का इरादा पक्का। बॅट्समन ऋषी गोगावले बॅक टू डगआउट।
पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 2-9च्या घरामध्ये. चला जास्त टीम्स मीटिंग नको, लगोलगच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेले, आता तुम्हाला गॅप शोधावे लागतील. पहिल्याच पॉवर प्लेचे षटक घेऊन आले नितीनजी वांगडे, त्याच्या माध्यमातून 2 विकेट्स आणि 9 धावा. म्हणजे काय गोलंदाजी. विशाल भोसले यांच्या बॅटमधून जरी 2 चौकार आले, परंतु त्याच्या नंतरचं प्रत्युत्तर पाहायला मिळते. अर्थातच नितीन वांगडे हिरो यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. म्हणजे एक तेरी तो एक मेरी हे समीकरण आपल्याला सातत्याने एसपीएलच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक संतोषजी पाटेकर आपल्याला पाहायला मिळतात. योतेश्वर गावाकडून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज स्वतः संघ मालक आहेत आणि आता खेळ करावा लागेल. नवीन बॅट्समन शशिकांतजी भगत, घोटनाडेक, परंतु फटका बसलाय. तिथे क्षेत्ररक्षक धावत पत आला, परंतु त्यांच्या माध्यमातून झालेली चुकी. चेंडू जाईल 1 बाउंस सदर मिळतील एसपीएल चा दिमागदार चौकार. 4 धावा. विशाल भोसले जणू काही शाळेतून 4चा पाडा पाठ करून आला की काय. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्याच्यानंतर तर पाहता आपण पहिला चेंडू पुन्हा एकदा फेस केला संतोषजी पाटेकर यांचा आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आला. झेल सोडाल तर तुम्हाला मॅच गमावावी लागेल. हे समीकरण सातत्याने आठवावं लागेल आणि तसा खेळ करावा लागेल रायझिंग स्टार यवतेश्वर या संघाला. तर विनंती करतो प्रेक्षक राजांनो, तुमच्याशिवाय ही स्पर्धा अशक्य आहे. तर विनंती करतो की ज्यांना कोणी जेवणाची व्यवस्था केली आहे आयोजकांच्या माध्यमातून आपण त्याचा देखील लाभ घ्यायचा आहे. पुढचा चेंडू पाहतो आपण संतोषजी पाडेकर यांचा. पुढचा चेंडू पाहतो आपण फक्त टॅप करायला दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षक विनला गेलाय, शिलेदार उभा केला आणि त्याची देखील दिनचर्या आपल्याला पाहायला मिळते, योग्य पद्धतीने पाहायला मिळते आणि एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14च्या घरामध्ये. 2-14 अशी स्थिती पाहायला मिळते विजेता विद्री संघाच्या माध्यमातून. संघ मालकाचा देखील उल्लेख करणं गरजेचं राहील. या कासपटा टेनिस क्रिकेटवरची A1 जोडी म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांतजी शेडगे, देवेंद्र मोरे आणि धनाजी शेडगे या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपल्याला संघ पाहायला मिळते. आणि या संघाचे मेंटॉर मॅनेजर आपल्याला पाहायला मिळते सागरदादा उंबरकर देखील या टीमला लीड करताना पाहायला मिळते. त्यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच नितीनजी पाटेकर आणि मंगेशजी पाटेकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच रायझिंग स्टार झळकावे लागतील. नावाप्रमाणे खेळी करावी लागेल या टीम्सला. एक एक खेळाडू आपल्याला जणू काही हिरे माणिक मोती सारखा घेतला गेलाय, त्याच्यावरती विश्वास दाखवावा लागेल. पुन्हा एकदा संतोष पाटेकर वरती केडवलाय हल्ला. बॅट्समन विशाल भोसले सरांचा पुन्हा एकदा पाहतोय तडाखा पाहायला मिळाला, षटकार आलाय. काय खेळली गेले विशाल भोसले. 7 चेंडूंच्या पाठीमागे 20 धावा. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 21च्या घरामध्ये. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 2 चेंडू संतोष पाटेकर यांच्या माध्यमातून 1 चौकार आणि 1 षटकार आला त्यांच्यावरती. परंतु आता शेवटचे 2 चेंडू कोणत्या पद्धतीत टाकले जाणार, विशाल भोसले या वादळाला कसं थांबवावं लागणार. टीम्स मीटिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. कानमंत्र दिला गेला आणि त्या कानमंत्राचा उपयोग देखील केला जाईल का, करावा लागेल. परंतु नळी फुंकले सोनारे, इकडून आले वारे तिकडे गेले, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार विशाल भोसले अँड फायर. विशाल भोसले यांचा तडाखा पाहायला मिळतोय. जणू काही बॅटला यशस्वी भवचा आशीर्वाद दिला आणि सांगून दिलंय की आज तुला खेळावं लागेल आणि तुला माझी साथ द्यावी लागेल. आणि ती साथ देताना आपल्याला पाहायला मिळते.
म्हणतात ना, कड़ी से कड़ी जुड़ते जाओ तो जंजीर बनते और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बनते. विजयाची तकदीर बनवावी लागेल. पुन्हा एकदा तडाखा गॅप मध्ये चेंडू जाईल का? जायला हरकत नाही. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका हाताने चेंडू कॅरी केला जाईल. आत्मविश्वास वाढला देखील जाईल. एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 29च्या घरामध्ये. 2 बाद 29 धावा. ओव्हर समाप्तीचा इशारा आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रीम्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीनजी वांगडे आले. त्यांच्या माध्यमातून 2 खेळाडूंना तंबूचा इशारा दाखवला. फक्त 9 धावा. आणि त्याच्यानंतर पाहतोय संतोष पाटेकर यांच्यावरती जरूर हल्ला केला. 2 षटकार आले, 1 चौकार आला आणि त्यांच्या माध्यमातून एकूण धावा खर्च केल्या 18 धावा. त्यांना कोणती विकेट प्राप्त झाली नाही. एकंदरीत दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर विशाल भोसले वैयक्तिक 8 चेंडूंच्या पाठीमागे 28 धावा आणि शशिवंत भगत त्यांना साथ देताना 1 चेंडूच्या पाठीमागे फक्त 1 धाव. धाव फलक 2 षटकांच्या पाठीमागे 2 बाद 29 धावा. तर पाहतो आपण 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त झाला. 2 षटकांच्या पाठीमागे 2 बाद 29 अशी स्थिती आपल्याला विजेता विधी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता तिसरे षटक कोणाच्या खांद्यावरती सोपवलं जाणार आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. योगेशजी केरेकर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकरला फलंदाज शशिकांत भगत मॅन फ्रॉम घाटवन त्यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये खेळत असताना अर्धशतक झळकावलं होतं. आता पुन्हा ते एकदा त्याची पुनरावृत्ती करणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील. आता क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला मिळते. 38च्या बाहेर 5 प्लेयर्स. पहिला चेंडू योगेश केरेकर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटची नरज घेतली गेली. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कोणती चुकी झाली नाही आणि सोडावं लागेल मैदान. शशिकांत भगत बॅक टू डग आउट. पहिला चेंडू फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तंबूचा रस्ता दाखवला गेला योगेश खेरेकर यांच्या माध्यमातून. 2 चेंडूंच्या पाठीमागे 1 धावेचं फक्त योगदान शशिकांत भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कालचा दिवस आठवावा लागेल या शशिकांत भगत यांच्या खेळीचा. 1 हाती झुंज देण्यात आली आणि आज फक्त आणि फक्त 1 धावेचं संघामध्ये योगदान पाहायला मिळते. आता नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. CPL 2024 पर्व क्रमांक 5 चा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूने सायकलचा मानकरी ठरला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये. सूर्यकांतची गोगावले मॅन फ्रॉम पारंबे आपल्याला पाहायला मिळतात. आता विशाल भोसले आणि सूर्यकांत गोगावले येणाऱ्या चेंडूंमध्ये कशी खेळी करणार, किती धावांचा टोटल उभारणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. कालचं मैदान वेगळं होतं, आजचं मैदान वेगळं आहे ना, आजचे खेळाडू देखील वेगळे आहेत. म्हणजे एक परभणी असेल, आव्हान असेल या सूर्यकांत गोगावले यांच्या समोर. पुन्हा एकदा योगेशजी केरेकर सज्ज. पहिला चेंडू फसवाच्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू पडला जाईल नो मॅन्स लँड मध्ये. तिथे मिळतील धावून काढलेला फक्त 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 31च्या घरामध्ये. सूर्यकांत गोगावले पहिला चेंडू फेस करत असताना पाहतो आपण बॅट आणि बॉलचा एवढा संपर्क पाहायला मिळाला नाही. टक्का सावा झाला परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पाहतो आपण योगेशजी केरेकर यांचा. त्याच्यावरती कोणता प्रहार केला, मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका होईल का, डायरेक्ट हिट झाला असता तर मैदान सोडलं गेलं असतं सूर्यकांत गोगावले यांच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 32च्या घरामध्ये. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 3 चेंडूंमध्ये किती धावा जमावल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं राहील. आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या बाजूला आहे. हाताचा पिसारा फुलवला गेला परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. तत्पूर्वी या चेंडूवरती पाहता क्षणी
चित्याच्या चपळाईने हरणाच्या वेगाने अर्थातच भाग मिल्का भाग ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एकंदरीत त्या चेंडूवर 2 धावा आणि धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 34 च्या घरामध्ये. शेवटच्या 8 चेंडू मध्ये किती धावांचा पाठमोरा करणार हे फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं राहील. विशाल भोसले स्ट्रायकरला विशाल भोसलेचा तडाखा पुन्हा एकदा घोंगावला गेलाय. योगेश केरेकरला दाखवले आसमान आणि चेंडूचा केला लिंबू. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार विशाल भोसले. 10 चेंडू मध्ये 36 धावांची घणाघाती प्रहार पाहायला मिळते. अजून एक अर्धशतक होणार का? होईला हरकत नाही. प्रेक्षकांची मानवंदना मिळणार का? मिळायला हरकत देखील नाही. ज्या पद्धतीची बॉलिंग, ज्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण, त्याच्या पलीकडची खेळी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 10 चेंडूच्या मागे 36 धावा आणि धावसंख्या 40 च्या घरामध्ये. 3 बाद 40 अशी परिस्थिती विजेता वित्री संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू योगेश केरेकर यांचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक SPL चा दिमागदार षटकार विशाल भोसले. A1 फायर पाहायला मिळतात. तब्बल 11 चेंडूंच्या पाठीमागे 42 धावा आणि तिसरं षटक देखील समाप्तीचा इशारा पाहायला मिळाला. 3 षटकाच्या वाजवी समाप्तीनंतर 3 बाद 46 च्या घरामध्ये विजेता वित्री सिंह आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण जरूर जाणार आहोत. चेंडू जसा पडला गेला स्लॉट मध्ये होता आणि त्याला पार्किंग प्लॉटचं दर्शन दाखवलं गेलं. विशाल भोसलेची जणू काही बॅट चमकला या मॅच मध्ये चमकावी लागेल, कारण की जिल्हा आयकॉन म्हणून विशाल भोसले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता 30 खेळी करावी लागेल. मॅन फ्रॉम जकातवाडी विशालजी भोसले यांचा तडाखा या रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडूंच्या पाठीमागे 42 धावा आणि सूर्यकांतजी गोगावले 2 चेंडूच्या पाठीमागे 3 धावा. नवीन गोलंदाजी ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संतोषजी जांभळे आपल्याला पाहायला मिळतात. शिवशक्ती सांबरवाडी संघाकडून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. आज येथे संघाच्या विजयासाठी संघ मालकासाठी खेळावे लागेल. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला सूर्यकांतजी गोगावले. CPL चा बेताज बादशाह गोलंदाजीचा बादशाह पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू आज फक्त तुफान पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं रविदादा पोपळे साहेबांचं आयोजन पाहतोय आपण. जिथे चर्चा तिथे खर्चा पाहायला मिळतोय आणि खर्चिली स्पर्धा आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. दी वन मॅन आर्मी अर्थातच रविदादा पोपळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पाहायला मिळते. चेंडू फसला गेला. चेंडू खाली सॅम गोगावले करणार नाही चुकी आणि दाखवला परतीचा इशारा. अर्थातच सूर्यकांत गोगावले यांना बॅक टू डगआउट. चौथा गडी कोसळला गेला 46 या धावेवरती. मी तर म्हणेन सूर्यकांत गोगावले खेळाडूने चुकी केली. आपला खेळाडू साथीदार विशाल भोसले जर का अशी खेळाडू करत असेल तर त्याला फक्त तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायची होती. ती स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळालं नाही. साई जाधव यांच्या माध्यमातून सुरू एक झिल. तर पाहतो आपण लकी ड्रॉचे देखील कुपन्स आहेत. ज्या कोणी प्रेक्षकांना कुपन्स घ्यायचे असतील आणि सायकलचा मानकरी ठरायचा असेल तर नक्कीच तुम्ही ते कुपन्स घेऊ शकता. 30 ला 1 आणि 100 ला 4 आपल्याला पाहायला मिळतात. हे कुपन्स लॉटरी आहे आज, परंतु स्ट्राईक घ्यायची होती. त्या खेळाडूला मिळेल आता स्ट्राईक आणि परतावं लागेल रनच्या स्वरूपामध्ये. साहिल जाधव म्हणजे यालाच म्हणतात 1.5 दिवसाचा गणपती. जसा आला तसा मैदानाच्या बाहेर गेला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण शेडगे पाहायला मिळतात. धावसंख्या पाहतो आपण 46 च्या घरामध्ये. शेवटचं षटक प्रारंभ असताना शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडूच्या पाठीमागे 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. संतोष जांभळे
हे वादळ आता शेवटच्या षटकामध्ये कसं घोंगावल. स्ट्रायकरला फलंदाज विशालजी भोसले. अजून एक अर्धशतक होणार का SPL मधलं हे देखील पाहणं गरजेचं राहील आणि होयला देखील हरकत नाही. पुढचा चेंडू झोपून मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न देखील फसला गेला. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 46 धावा 5 विकेट्स विजेता विद्री संघाच्या माध्यमातून गमावल्या गेल्यात. आता पुढचा चेंडू कसा टाकला जाईल. पुढचा चेंडू वरती केलंय आक्रमण. चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड दिमागदार षटकार. विशाल भोसले ऑन फायर. तब्बल 12 चेंडूंच्या पाठीमागे 48 धावा. म्हणजे आता फक्त 2 धावेपासून वंचित असेल आपल्या अर्धशतकापासून. तर माफी असावी, पंचांच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे 12 चेंडूंच्या पाठीमागे 46 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची मॅच सह्याद्री सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई 11 या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपला टॉस केला जाईल आणि या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. पुढचा चेंडू विशाल भोसले. 12 चेंडूंच्या मागे 46 धावा. फक्त 4 धावेपासून वंचित असेल अर्धशतकापासून आणि संघाची धावसंख्या 50च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू विशाल भोसले यांच्यावरती. फटका फसलाय. मी तर म्हणे अर्धशतकापासून वंचित राहील का, परंतु फटका नो मॅन्स लँड मध्ये पडला गेला आणि या चेंडूवरती तब्बल 2 धावा. म्हणजे आता उर्वरित शेवटचा चेंडू आणि अर्धशतकासाठी 2 धावा. 13 चेंडूंच्या पाठीमागे 48 धावा. अर्धशतक होणार का, व्हायला हरकत नाही. एक हाती झुंज देताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू 13-48. शेवटचा चेंडू देखील मैदानाच्या बाहेर जाणार का, नाही, परंतु झेल स्वीकारला गेला. परंतु खेळी आवडली असेल तर विजेता विद्री संघ जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अर्धशतक जर झालं नाही परंतु आपल्या संघासाठी 13 चेंडूंच्या पाठीमागे 48 धावा कुठला गेला विशालजी भोसले यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 52च्या घरामध्ये. 6 विकेटच्या पतनानंतर म्हणजे बनवायचे असतील दुसऱ्या प्रवर्गामध्ये रायझिंग स्टार या संघाला. 24 चेंडू 53 धावांचं टार्गेट असेल. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल सह्याद्री सुपरस्टार बनाम ओमसाई 11. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदलाव. डिवाइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र यांना घोषित करण्यात आलं. आपल्या सर्वांचा लाडका आवाज आदरणीय गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सरांच्या माध्यमातून ऐकूया पुढील मॅचची कहाणी. चला आपण टॉस करत आहोत आणि टॉस साठी आपण आमंत्रित करूया. एका बाजूला संघ आहे सह्याद्री सुपरस्टार तर एका बाजूला ओमसाई 11. या 2 संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करतो. आपण सागर उंबरकर यांच्या शुभांशी आपण टॉस करत आहोत. या टॉसचा कॉल कोण देणार? ओके, सह्याद्री सुपरस्टार नाणेफेकीचा कौल देणार. ओके, आपण कॉइन स्पिन करूया. टेल इज अ कॉल आणि इट्स अ टेल. सह्याद्री सुपरस्टार टॉस जिंकताय. निर्णय काय घेताय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणचा निर्णय घेत आहे. क्षेत्ररक्षण करायला काही चेंजेस? एकच चेंजेस आहे, बाकी काही नाही. रणनीती सेम? हो, सेम असणार. किरण, बॅटिंग करायची तुम्हाला आता काय वाटतंय? अनेक धावा आपण पाहिल्या परंतु आता तुम्ही किती धावांचं प्रलोभन ठेवताय? मी त्यांना जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू त्यांच्यासमोर. तुमची रणनीती काय? काय नाही, सेम टीम सेम. अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना एकांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय सह्याद्री सुपरस्टार टीमने आणि प्रथमतः
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलेला आहे प्रथम बॅटिंग करण्यासाठी टीम ओम साई 11 ची आहे प्रथम बॅटिंग. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. या अगोदर जो आवाज तुम्ही मायक्रोफोन वरती ऐकलात सचिन शेडगे सर पारंबी यांचा आवाज तुम्ही ऐकलात. मराठी भाषेतला एक चांगला आवाज आहे आणि एक युवा समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. कासपठाराचे एक चांगले समालोचक उभं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण त्यांचा आवाज आतापर्यंत ऐकलात. एक युवा समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि अलीकडेच त्यांनी एक चांगलं समालोचन क्रिकेटमध्ये केलेलं आहे आणि त्यांचाच आवाज आपण आतापर्यंत मायक्रोफोन वरती ऐकलात. चला मैदानाच्या दिशेने जाऊया आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा थरार सामना आहे. विजेता V3 विरुद्ध रायझिंग स्टार. प्रथम बॅटिंग करताना टीम रायझिंग स्टार या टीमने बनवलेले आहेत धावा तब्बल 52. 53 धावांचं लक्ष आहे टीम विजेता V3 या टीम समोर. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा उडवलाय कव्हर्सला झेल निसटलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता या बॉलच्या पाठीमागे. बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिली ना तर नितीन वांगडे आणि सतीश झांगडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक सूर्यकांत गोगावले. हा रंगलेला एक चांगला सामना आहे. सूर्यकांताचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला जोरकस टोलवण्याचा प्रयत्न यॉर्करचा वार आहे. फुलटॉस बनवून खेळवू शकले नाहीयेत. पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होतोय. या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा मिळतील ती फक्त एक आणि एकच सिंगल. बॅटकट आहे आणि बॅटच्या साह्याने ही धावा आपण नितीन वांगडे यांच्या स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. 2 बॉलचा खेळ संपला. 1 धाव धावफलकावरती. बॉल क्रमांक 3 आता प्रगतीपथावरती. बॉल क्रमांक 2 सर घाई करा. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. टायमर ऑन आहे. दोन्ही संघ टायमर ऑन आहे. फुलटॉस बॉल कमी गतीचा लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक तिकडे झडप घालतील. झडप चांगली संघासाठी काही धावा वाचवल्या आणि इथे पहा पंचांनी कळवलेलं आहे की या 4 धावा म्हणजे सीमा रेषेचं उल्लंघन खेळाडूने केलेलं आहे. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार बॅट्समन सतीश झांगडे यांच्या बॅटमधून. धावसंख्या आता उभारी घेते 5 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर आणि 3 बॉल शेवटचे आहेत शिल्लक. यावेळेला फक्त बॉल येऊ दिला त्याला कट केलाय. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. फक्त एकच सिंगल धाव येईल. समजदारीचं क्रिकेट आहे. बॉल ज्या वेगाने आला त्या वेगाला फक्त सन्मान दिला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 4 बॉलचा संपलेला आहे खेळ. धावसंख्या आहे 6. पाठलाग करायचा आहे तो 53 धावांचा आणि इथून पुढे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि सामना तुम्ही अनुभवताय. एका बाजूला संघ आहे विजेता V3 तर एका बाजूला रायझिंग स्टार. असा रंगणारा हा सामना. शेवटचे 2 बॉल हा 5वा आहे. मोठा फटका आक्रमण समोरच्या बाजूला सरळ पाठवलाय 6 धावेंसाठी. मोठा ब्लास्ट षटकार. आता मैदानाच्या आतमध्ये सतीश झांगडे आक्रमक होत आहेत. काय फटकेबाजी केली. कमालीची बॅटिंग समोरच्या बाजूला पॉवरफुल स्ट्रोक
सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. या बॉलच्या पाठीमागे पॉवर जनरेट केली हा बॉल खेळताना. ताकदीच्या जोरावरती फेकून दिला समोरच्या बाजूला 6 धावांसाठी सतीश जांगळे सेट ऑन अ फायर. आणि हा षटकार नितीन वांगडे यांच्या बॅटमध्ये, माफ करा, त्यांची बॅट आता तळपायला लागलेली आहे. म्हणजे दोन्ही बाजूने आक्रमण. आता गोलंदाज सूर्यकांत गोगावले तयार. शेवटचा बॉल तयार. खेळ थांबलेला आहे. निश्चित आपण चर्चा करूया सामन्याबद्दल. कुठेतरी पायामध्ये वेदना जाणवत आहेत आणि एका बाजूला बॅटिंग मध्ये जर आपण पाहिलं ना सतीश जांगडे तर एका बाजूला नितीन वांगडे. आणि या बॉल वरती एक मोठा ब्लास्ट आलाय. नितीन वांगडे यांनी बॉल फेकून दिलाय सरळ 6 धावांसाठी. टिपिकल नितीन वांगडे फटका म्हणायला काय हरकत नाही. या फटक्याची धाकता काय होती यार, जबरदस्त फटका होता. उंची लांबी सर्व काही योग्य होतं आणि आक्रमण चढवलं ते सूर्यकांत गोगावले यांच्यावरती. एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 18 बिन गडी बाद. आता 18 बॉल आणि 35 धावांची आहे गरज. 18 बॉल 35 धावा आणि ओव्हर नंबर 2 साठी विशाल भोसले जिल्हा आयकॉन ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल संघासाठी, कारण हीच ती वेळ आहे जिथे संघाला कमबॅक करायचा आहे आणि ती क्षमता आहे. 18 बॉल 35 ची गरज. पहिला बॉल. यावेळेला आणखीन आक्रमण. बॉल हवांच्या लाटेंवरती स्वार होत फेकून दिलाय 6 धावांसाठी. वादळापूर्वीची शांतता होती, आता वादळ घोंगावायला लागलंय. एका बाजूला आड एका बाजूला वीर अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नितीन वांगडे आणि सतीश जांगळे. आता गोलंदाज विशाल भोसले यांच्यावरती चढवलाय प्रचंड भयानक हल्ला. बॉल सरळ चाललाय 6 धावांसाठी आलाय तो षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 24 धावा आणि बॅटिंग करत असताना हा षटकार ज्यांच्या बॅटमधून आलाय ना ते बॅट्समन आहे सतीश जांगळे. आक्रमण त्यांनीही केलेलं आहे. विशाल भोसले पुन्हा तयार, जिल्हा आयकॉन. यावेळेला फटका फसलाय. बॉल आकाशाला गवसणी घालतोय स्वतः विशाल भोसले. बॉलच्या खाली विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 टीम रायझिंग स्टार टीमला आणि फलंदाज सतीश जांगळे माघारी.
पा जेवायचं कोणी बाकी राहिलंय का प्रेक्षक आणि खेळाडू जर राहिला असेल तर आमच्याकडे लंच बॉक्स आहेत, आपण ते घेऊन जाऊ शकता. प्रेक्षक आणि खेळाडू जर कोणी जेवायचं बाकी राहिलं असेल ना तर आपण जेवू शकता. आमच्याकडे लंच बॉक्स शिल्लक आहेत, त्यासाठी आपण या. जर जेवायचं कोणी बाकी राहिलं असेल तर आपण जेवून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर लकी ड्रॉ साठी कुपन आता पुन्हा एकदा आपण वितरण करत आहोत. तर विनंती आहे की आपण लकी ड्रॉचे कुपन घेऊ शकता. 100ला 4 आणि 30ला 1. चला काही करा, वेळ जास्त घेतलेला आहे. बॉलिंग टीम पॅनल्टी लागेल. बॉलिंग टीम तुम्हाला पॅनल्टी लागेल. बॅट्समनला विनंती आहे की आपण घाई करा, तुमच्यामुळे बॉलिंग टीमला पॅनल्टी लागेल. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 6 धाबांचा बॉल आहे तर 1 बॉल विकेटचा आहे, असं विश्लेषण आपण करूया. तुम्ही पाहता अनुभवताय शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. पुढचा बॉल गोलंदाज सय्यार विशाल भोसले. यावेळी अंगावरती असणारा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न बॅटिंग मध्ये आलेले आहेत नितीन पाटेकर. तर एका बाजूला नितीन वांगडे आहेत. आणि 22च्या माध्यमातून ही धाव आपण स्कोअर बोर्डमध्ये जोडूया, धावसंख्येला पुढे नेऊया. आता बॉल चांगले टाकायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीचा 1 बॉल महागडा होता, परंतु मनोबल खालावलं नाही तर उंचावलं आणि त्यानंतरचे चांगले बॉल विशाल भोसले यांनी हाताळलेले आहेत. एका बाजूला नितीन वांगडे यांचं आक्रमण सुरू आहे. 4 बॉल 13. आणि पुढच्या बॉलला प्रति उत्तर देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने गेले. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा. बॉल सीमा पार. धावा मितील 4. आलाय तो चौकार नितीन वांगडे नित्रळ यांच्या बॅटमधून. फटका इतका जोरकस खेळला होता ना, मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सरळ गेला 4 धाब्यांसाठी. आला तो चौकार. आणखीन एक. हो हो हो, यावेळेला पा बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, क्लासिकल दर्जेदार फटका नितीन वांगडे यांच्या बॅट मधून आला हा षटकार. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. दोन्ही खेळाची मजा लुटायला मित्रांनो धैर्य लागतं आणि त्या धैर्याने तुम्हाला खेळ करावा लागेल. एका बाजूला नितीन वांगडे यांचं आक्रमण. 6 बॉल 23. विशाल भोसले, काही बॉल चांगले काही बॉल महागडे. पस्तीस वरती 1. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. चला मॅचला सुरुवात करा. फक्त हा टाइम पकडला जाणार नाही कारण बॉल बाहेर गेला होता, याची नोंद आपण घ्या आणि सामन्याला आपण सुरुवात करा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 53 धावांचा पाठलाग करताना 35 बनवलेले आहेत. आता 13 बॉल 18ची गरज. 13-18चं आहे समीकरण आणि मॅचला होईल पुन्हा सुरुवात. एका बाजूला नितीन वांगडे तर एका बाजूला नितीन पाटेकर. एका बाजूला विशाल भोसले जे जकातवाडीचे आहेत, जिल्हा आयकॉन. एका बाजूला नितीन पाटेकर यवतेश्वर तर एका बाजूला नितीन वांगडे नित्रळ. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? 2 नाही येऊ शकले आणि हा बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे तर दुःखाची दरी पार करावी लागते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 39 वरती 1. आता 12 बॉल 14ची गरज. 12 बॉल 14ची गरज. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ऑन झालेला आहे. फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. चला आपण घाई करूया, ही विनंती करूया. 12-14चं समीकरण अजूनही शिल्लक आहे.
चला स्ट्रॅटेजिक टाइमआउट संपलेला आहे. 12 बॉल 14ची गरज आहे. मॅचला होते पुन्हा सुरुवात. सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीयेत. त्यामुळे हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत झाल्यात मात्र शंका नाहीये. ओव्हर नंबर आता 3 साठी ज्या नावाचा पर्याय निवडलाय ना, बॉलर आहेत श्रीकांत घोरपडे. क्षमता आहे, चांगले ऑलराऊंडर आहे श्रीकांत घोरपडे. परंतु आज नावाप्रमाणे खेळ करतील का? कारण एका बाजूला फक्त 14 धावा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि याच धावांचा टीम बचाव करायचा आहे विजेता V3 ला. चला घाई करा. 12-14ची गरज. बॉलर तयार. आपटलेला बॉल, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. सीमारेषा पार होईल फरार. धावा मिळतील 4. आलाय तो नशिबाचा चौकार. आता समीकरण बदललं. 11 बॉल आणि 11ची गरज. बॉल टू रन. आता काही कल्पक बुद्धिमत्ता वापरून हा सामना जिंकवता येईल का, याचाच प्रयत्न श्रीकांत घोरपडे यांना करावा लागेल. 11 बॉल 11 म्हणलं की टीम मॅनेजर अस्वस्थ झालेले आहेत. एक डाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया आणि स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन करूया. आता बनवायच्या आहेत 10 बॉल आणि धावा शिल्लक आहेत त्या 8. आता 9 आहेत. ओके. यावेळेला हा चाबूक स्ट्रोक सीमारेषा पलीकडे जाईल का? नाही. कॅच आउट आणि मॅच मध्ये आता जोमाने कमबॅक करण्याचा प्रयत्न विजेता V3 हा संघ करतोय. आणि जी महत्वाची विकेट आहे ना, अगदी तीच विकेट इकडे मिळालेली आहे. आणि फलंदाज येतील माघारी. वैयक्तिक 27 धावांचा खेळ करून नितीन वांगडे माघारी. आता मॅच बनेल का विजेता V3 साठी? वादळ मैदानाच्या बाहेर आलाय, परंतु उर्वरित काही बॉल मध्ये आणखीन विकेट आणि आणखीन डॉट बॉल टाकावे लागतील विजेता V3 ला. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया पाहूया. लांबी कमी पडली, फटक्यामध्ये नव्हती पूर्णता. मोठा फटका खेळायला गेले, गरकन गिरकी घेतली आणि बॉलला वळवलं होतं ऑन साईडला, खेचलाही होता ऑन साईडला. लांबी कमी पडली, फटक्यामध्ये नव्हती पूर्णता आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल एक चांगला झेल पकडलाय. आता समीकरण सपाटीने बदलतं. 27 धावांवरती माघारी परतले संतोष जांभळे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी चाललेले आहेत. 44 वरती 2 अशी स्थिती आहे. 53 धावांचं टार्गेट आहे. आता 9 बॉल आणि बनवायच्या आहेत 9 धावा. 9 बॉल 9 धावांची गरज. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. 9 बॉल 9 धावांची गरज. कधी इकडे तर कधी तिकडे मॅच हेलकावे देतीये. कधी विजेता V3 कडे तर कधी रायझिंग स्टार कडे. कोणता संघ सामना घेऊन जाईल? श्रीकांत घोरपडे यांनी मिळवली विकेट. एका बाजूला संतोष जांभळे, एका बाजूला नितीन पाटेकर. कमी गतीचा बॉल हवेत खेळलाय आणि क्षेत्ररक्षक बनतील. प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. कमी गतीच्या बॉलला पाठवलंय. 6 धावेंसाठी दिलखेचा फटका. संतोष जांभळे यांच्या बॅट मधून हा षटकार. पण संतोष जांभळे यांना टाकला हा फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलचा घेतलाय आस्वाद. खरपूस बॉल आणि खरपूस बॉलचा घेतलाय हा समाचार. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी फुलटॉसचा आस्वाद आणि या बॉलचा तडाखा. आणखीन एक चौकार आणि मॅच उद्ध्वस्त झाली आहे आणि हा सामना फार जलद गतीने जिंकलाय रायझिंग स्टार टीमने. आणि विजेता V3 या टीमला देऊया आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आहे ज्यांनी 27 धावा कुटल्या आणि गोलंदाजी करताना 2 गडी टिपले. नितीन वांगडे प्लेयर ऑफ द मॅच. चला नितीन वांगडे आपण या प्लेयर ऑफ द मॅच नितीन वांगडे यांना आपण हा पुरस्कार देऊया. जबरदस्त खेळ राहिला नितीन वांगडे यांचा, आपण त्यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार. चला आपण सामनावीराचा पुरस्कार देऊया.